श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आहे दत्त जयंती. तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज दत्त जयंती निमित्त तुमच्यासाठी खूप सुंदर असा संदेश घेऊन आलेली आहे, जो स्वामींनी प्रत्येक स्वामी भक्तासाठी पाठवलेला आहे. जो स्वामी भक्त याचं पालन करणार आहे नक्कीच त्याचं आयुष्य सोन्यासारखं होणार आहे. त्याला परत कुणाकडे काहीही मागण्याची गरज पडणार नाही आणि दुःखी तर त्याला कोणीच करू शकत नाही. तर चला मग जाणून घेऊया असा कुठला संदेश आहे जो आपल्या जीवनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त 5 मिनिट वेळ द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. कळकळीने मी तुम्हाला विनंती करते आणि आपला संदेश सांगायला सुरुवात करते. तर स्वामी सांगतात, जेव्हा आम्ही आमच्या भक्ताची निवड करतो तेव्हा त्याला आम्ही हे 4 रत्न प्रदान करत असतो, पण मग आमचा भक्त ते रत्न वापरायचं विसरून जातो. त्यामुळे त्याने असं न करता त्या रत्नांची आठवण ठेवणं गरजेचं आहे. आणि ही रत्न अशी आहे ना की ती रत्न तर कोणी चोरण्याचा प्रयत्न करणार नाही, पण केलाच समजा कोणी प्रयत्न ही रत्न चोरी करण्याचा तर त्याचा तर फायदा होणारच आहे, पण ज्याची ही रत्न चोरीला जाणार आहे त्याचा मात्र दुपटीने फायदा होणार आहे. ते कसं ते बघूया. सगळ्यात पहिलं जे रत्न आहे ते कुठलं आहे तर माफी. आता माफी हा शब्द खूप छोटा आहे आणि खूप सोपा देखील आहे, पण तितकाच तो अवघड आहे. कारण माफ करणं हे प्रत्येकाला जमत नाही. ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतर्मनामध्ये साक्षात स्वामी वसलेले आहे, त्याच्या अंतरात्म्यामध्ये फक्त परमात्मा वास करतो, अशीच व्यक्ती दुसऱ्यांना माफ करू शकते. आणि त्यामुळे आमच्या भक्ताकडे हा एक अलंकार असणं आणि त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. एखादी व्यक्ती काहीतरी वाईट बोलून जाते, आपल्या मनाला त्या गोष्टीमुळे फार वेदनाही होतात, परंतु दुसऱ्या क्षणी जर ती व्यक्ती तुमच्याकडे माफी मागायला येत आहे तर नक्कीच त्या व्यक्तीला माफ करायला शिका. कारण तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि नाहीच त्या व्यक्तीला तिच्या चुकीची जाणीव झाली तरीही तुम्ही मात्र तुमच्या मनामध्ये उगाच त्रागा करून घेऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्या गोष्टीवर एवढंच करायचं आहे की ती जी कोणी व्यक्ती आहे, जे काही मला वाईट बोलली आहे, वाईट शब्द वापरले आहे माझ्यासाठी, ते कदाचित माझ्या कर्माचा एक भाग आहे आणि मी त्याचा फार विचार करणार नाही, त्यामुळे मला त्या गोष्टीने फरकच पडत नाही. अशा पद्धतीने जर आपली वर्तणूक ठेवली आणि आपण माफ करायला शिकलो तर नक्कीच स्वामी आपलं अंतर्मन सोडून कुठेही जाणार नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीने आपल्या मनातल्या वाईट गोष्टी बाहेर काढू, आपण जेव्हा एखाद्याला माफ करतो ना तेव्हा आपोआप त्या वाईट गोष्टी बाहेर पडत असतात आणि एक एक वाईट गोष्टी बाहेर जाऊ लागल्या ना की आपोआप आपलं मन हे स्वच्छ होतं. आणि जेव्हा हे मन स्वच्छ होतं तेव्हा या स्वच्छ मनावर फक्त आणि फक्त परमेश्वराचा हक्क असतो आणि तो परमेश्वरच या मनामध्ये वास करत असतो. नक्कीच हा पहिला रत्न खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येकाने जपायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे विसरून जाणे. आता ही जी गोष्ट आहे किंवा हा जो अलंकार आहे तो देखील स्वामी भक्तांकडे असणं खूप गरजेचं आहे. विसरून जा. ज्या काही गोष्टी झाल्या आहे त्याला विसरायला शिका. अगदीच विसरणं शक्य होत नाही तरीही प्रयत्न करा की त्या मला विसरायच्या आहे. फक्त एक काम करा की त्यातून अनुभव घ्या. ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहे त्या पुरेपूर विसरण्याचा प्रयत्न करताना फक्त त्यात आपल्याकडून काय चुका झाल्या आहे, आपल्याला कसे अनुभव मिळाले, यातून एक धडा घ्यायचा आणि पुढे चालायचं. पण रोज उठून त्याच गोष्टींची आठवण काढायचं आणि मग आपण स्वतःचं मन दुःखी करून घ्यायचं, ह्या गोष्टी आपल्याला कधीही फायद्याच्या ठरत नाही. त्यामुळे स्वामी सांगतात की विसरून जा. या व्यतिरिक्त आपण कुणासाठी काहीतरी चांगलं केलं तर तेही विसरून जा. चांगल्याही गोष्टी विसरा आणि वाईटही गोष्टी विसरा. एक वेळेस आपल्यासाठी कोणी काय केलं हे विसरू नका, पण आपण कुणासाठी काही केलं असेल, कुणासाठी दानधर्म केला असेल, कुणासाठी जर आपण चांगलं काहीतरी केलं असेल तर ते त्याच क्षणी विसरून जा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलून दाखवू नका की मी तुझ्यासाठी अमुक केलं, तुझ्यासाठी तमुक केलं. कारण जेव्हा तुम्ही असं बोलतात तेव्हाच ती गोष्ट संपुष्टात येते. त्यामुळे बोलून दाखवू नका. तो परमेश्वर सगळं काही बघत आहे. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, त्याची नोंद तो परमेश्वर ठेवत आहे आणि त्याचं काम त्याला करू द्या आणि तुमचं काम तुम्ही करा. नक्कीच जेव्हा आपण अशा पद्धतीने चांगल्या वाईट गोष्टी विसरून जातो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या अपेक्षा देखील उरत नाही आणि जर अपेक्षा उरल्या नाही तर अपेक्षा भंगही होत नाही. त्यामुळे मन आपलं दुःखी देखील होत नाही. त्यानंतरचा तिसरा जो अलंकार आहे स्वामींनी सांगितलेला तो असा की ह्या जगामध्ये विश्वास जर ठेवायचा असेल ना तर फक्त 2 गोष्टींवर विश्वास ठेवा. त्या 2 गोष्टी म्हणजे कुठल्या तर आपले कठोर परिश्रम.
आणि परमेश्वरावरचा विश्वास. बघा, आपले कठोर परिश्रम, आपण किती कष्ट घेत आहोत, आपल्यामध्ये किती बळ आहे यावर विश्वास ठेवा आणि आपला परमेश्वर आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीमध्ये आपली साथ देत आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. ह्या दोन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात ना, तो व्यक्ती कधीही दुःखी होऊ शकत नाही आणि हारलाच कधी तरीही त्या अपयशानंतर तो खचून जात नाही. पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी त्याच्याकडे त्याचा परमेश्वर असतो, कारण त्या परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवलेला असतो. आणि जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा या जगामध्ये आपल्याला कुणाचीही गरज पडत नाही की कोणीतरी आपल्याला सावरायला येईल, कोणीतरी आपल्याला उठवायला येईल. कारण जेव्हा आपल्याला उठायचं असतं ना, तेव्हा आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात आणि आपल्याला जर अदृश्य स्वरूपात कोणी मदत करत असेल तर तो फक्त आणि फक्त स्वामींचा हात असतो. त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर आणि आपल्या परमेश्वरावर. त्यानंतरचा चौथा अलंकार जो आहे तो प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे, खूप. तो म्हणजे वैराग्य नेहमी लक्षात ठेवावं. आता वैराग्याची कल्पना फार वेगळी आहे, परंतु आपल्याला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे आणि स्वामींनी देखील अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी की जसा आपला जन्म झाला आहे तसा मृत्यू देखील आपला होणारच आहे. कारण या ठिकाणी कोणीही कायमस्वरूपी टिकणार नाही. जो इथे आला आहे त्याला परत जावंच लागणार आहे. आणि जसं मनुष्याची वस्त्र, नवीन कपडे आपण घेतो, ते जुने झाले तर आपण टाकून देतो आणि नवीन कपडे घेतो, नवीन वस्त्र धारण करतो, तसंच आत्म्याचं आहे. जेव्हा हे शरीर जुनं होतं तेव्हा हा आत्मा ते शरीर त्यागून दुसरं शरीर धारण करतो, दुसरा देह धारण करत असतो. त्यामुळे या शरीरावर अतिप्रेम करणं टाळा. असं नाही की मग आपण जीवनाकडे काही मागायचं नाही, मागा, अवश्य मागा, परंतु एखादी गोष्ट मागताना त्याचा अतिरेक करू नका. मिळाली तर आनंद माना, परंतु त्यामध्ये गुरफटून पडू नका, एखाद्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. आता अडकून पडायचा विषय झाला तर मग ती एखादी वस्तू असो वा एखादं नातं असो, त्यामध्ये फार अडकून पडण्याची गरज नाही. जर तुम्हाला कुणामध्ये अडकायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त त्या परमेश्वरामध्ये अडकायचं आहे. बऱ्याच जणांची धारणा अशी असते की वय झाल्यानंतर आपण देवदेव करावं, पण नाही. हा जन्म आपल्याला त्या परमेश्वराने दिलेला आहे आणि जसं आपल्याला कळायला लागतं तसं त्या परमेश्वराचं स्मरण करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणामध्ये त्या परमेश्वराची आठवण ठेवणं आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडायला हवं. आता वैराग्य लक्षात ठेवणं म्हणजे फक्त संन्यास घेणं नव्हे, तर आपण सांसारिक माणसं आहोत, पण हा संसार चालवताना ह्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराला विसरायचं नाही. जसं आपला संसार करणं, आपल्या मुलाबाळांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे, तसंच त्या परमेश्वराचा विसर पडू न देणं हे देखील आपलंच काम आहे. संसारही करा, परंतु आपल्या अध्यात्माकडेही लक्ष द्या. नक्कीच हे अध्यात्म आपल्याला आपल्या परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवतं. तर स्वामी भक्त हो, स्वामींनी आपल्याला हे जे 4 अलंकार सांगितले होते ते पुन्हा एकदा सांगते बघा. पहिलं रत्न होतं माफी, माफ करणं शिका. दुसरा अलंकार होता विसरून जायला शिका. तिसरा अलंकार होता कठोर परिश्रम आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. आणि चौथा जो अलंकार होता तो म्हणजे की वैराग्य नेहमी लक्षात ठेवायला शिका. ही 4 अलंकार जोही व्यक्ती धारण करतो त्या व्यक्तीला खरंच दुसरे अलंकाराची गरज पडत नाही आणि कितीही अलंकार घातले तरीही ही व्यक्ती सगळ्यांमध्ये उठूनच दिसते आणि अशीच व्यक्ती स्वामींकडे जाण्यासाठी पहिल्या नंबरला उभी असते. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला हा संदेश कसा वाटला? दत्त जयंती निमित्त तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या चॅनलवरचे संदेश ऐकत रहा. धन्यवाद.